आता मी आहे श्रीसेलम बस स्टँडवर आणि इथून आम्ही आता हैदराबादला जायची आमची तिकीट काढली आहे आणि आता आपण इकडे जे लोकल साईट सीन आहे ती करणार आहोत। श्रीसेलममध्ये आम्ही लोकल साईट सीन ही श्री साक्षी गणपती स्वामी टेम्पलने केली। फार सुंदर गणपतीचं मंदिर आहे। नंतर आम्ही हटकेश्वरम मंदिराला भेट देण्यासाठी आलो। हे शंकराचं फार सुंदर मंदिर आहे। नंतर तिथे आम्ही छोटी छोटी मंदिरं आणि आश्रमसुद्धा फिरलो। नंतर आमचा स्पॉट होता हा पाचधारा पंचधारा अशा या दोन वॉटरफॉलचा। हे एकदम सॅक्रेड असे वॉटरफॉल आहेत, खूप सुंदर इकडून दृश्य दिसतात। नंतर आम्ही शिखरेश्वर स्वामी इकडे आलो। इथून सुद्धा खूप सुंदर असा श्रीसेलम शहराचा पूर्ण नजारा तुम्हाला बघायला मिळतो। इथून निसर्गाचं सौंदर्य बघायला तर मिळतंच, तसंच इथे दुर्बीणसुद्धा आहे। तिथून तुम्ही श्रीसेलमचा जो मंदिराचा कळस आहे तो सुद्धा बघू शकता आणि इकडून कृष्णा नदी पण तुम्हाला दिसते। हे सगळे स्पॉट फिरण्यासाठी आम्ही तिथे शेअर रिक्षा केली होती। त्या शेअर रिक्षामुळे आम्हाला खूप फायदा झाला। आम्ही 5-6 स्पॉट फिरू शकलो। श्रीसेलममधील छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती केंद्राला आम्ही नंतर भेट दिली। खूप छान असं हे मंदिर बांधलेलं आहे महाराजांचं। इकडे तुम्ही महाराजांचा जो अष्टमंडळ आहे ते तुम्ही बघू शकता। इकडच्या भिंतींवर महाराजांची जी काही महत्त्वाची क्षण होती त्याची चित्र आणि इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे। तर तुम्ही बघू शकता इथे महाराजांच्या जन्मापासून ते त्यांनी मोठे मोठे जी कार्य केली ते सगळेच इथे चित्रांच्या स्वरूपात तुम्हाला बघायला मिळेल। इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जी चित्रे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनची चित्रे आहेत। त्यानंतर त्यांनी पुढे जे मोठे मोठे गड जिंकले त्याबद्दल माहिती लिहिलेली आहे। त्यानंतर इथे महाराजांनी ज्याप्रमाणे शाहिस्तेखान आणि अफजल खानाबरोबर जे लढाया केल्या त्यासुद्धा इथे दाखवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर इथे त्यांचे जे सहकारी होते जसं की येसाजी कंक, तानाजी मालुसरे यांच्याबद्दलसुद्धा माहिती आहे। आणि नंतर त्यांनी इथे श्रीसेलम इथे सुद्धा ते येऊन गेलेले आणि बालाजी इथे सुद्धा येऊन गेलेले ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आहे। तर याबद्दल तुम्हाला जर पूर्ण माहिती हवी असेल तर मी पूर्ण मोठा व्लॉगसुद्धा बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि नंतर आम्ही इथून निघालो आणि इथून आम्ही हैदराबादला गेलो। ते तुम्हाला आता नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल। तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा। आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये।